तर नमस्कार भावांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे। आज सकाळी काय भारी वाटत होतं, झोपेतून उठलो, आंघोळ केली आणि आंब्याच्या झाडाखाली गेलो। कारण काय तर आज आमचं काम बंद होतं। ही बघा आमची टोळी। काम बंद म्हणजे काय, सगळं लेबर खुशीत, बाया निवांत, कोणी भाजी कापतंय, कोणी चूल पेटवतंय। आमच्या आईनं आज भेंडीची भाजी केली होती, एवढी झणझणीत की 2 घासात घाम फुटला। मग काय, जेवणावर तुटून पडलो। जेवण झाल्यावर परत आलो आंब्याच्या झाडाखाली, तिथं झोका बांधलेला होता। मग काय, बसलो झोक्यावर, 2 झोके खेळले हे करीत। तेवढ्यात सकू, गंगू आणि रंगू तिघे आंब्याच्या झाडाखाली बसल्या होत्या। गंगू तर काय डायरेक्ट मुकाच घ्यायला आली, पण मी नाही घेतला, निघालो टोळीवर। एवढ्या टोळीवर मासेवाला हजर। काम बंद असलं की आमचं लेबर जरा जास्त शहाणं होतं। मग काय, उचलले मासे आणि बरोबर तेवढ्यात मुकदमाचा फोन वाजला। फोन होता मालकाचा। मग काय भावांनो, सगळं लेबर एकदम गार। मालक म्हणाला तोडायला निघा। मग काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाणी पडल्यासारखं। मासे घासायला घेतले, दगडावर घसा घासले आणि दिली आईकडे बनवायला। तेवढ्यात टमटम टोळीवर येऊन उभी। आमचा फड जरा लांब आहे, टमटम शिवाय आम्हाला पर्याय नाही। बाया पसारा भरायला लागल्या, निघालो फडाकडं। फडाजवळ आलो तर काय, रस्त्यात पाणीच पाणी। ट्रॅक्टर पण ह्याच रस्त्यावरून जाणार। मग काय, पायानंच निघालो, कारण फड जवळ होता। दुपारचे 2 वाजले होते। मुकादम म्हणाला आधी जेवून घ्या। मग आंब्याच्या थंड सावलीत बसलो, जेवण झालं, कोयतं हातात घेतलं आणि थेट उसात शिरलो। 1-1.5 तास ऊस तोडल्यावर पाणी प्यायला बसलो। 5, 5:15 वाजेपर्यंत काम झालं आणि परत निघालो टोळीकडे। तर भावांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आपल्या आयडीला फॉलो करा, लाईक करा। पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।